परभणीकरांची पाण्यासाठीची प्रतीक्षा संपणार. रहाटी ते खंडोबा बाजार मुख्य जलवाहिनीचे दुरुस्ती काम अंतिम टप्प्यात. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र परिश्रम, नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव. परभणी शहराला पाणी पुरवठा करणारी अत्यंत महत्त्वाची मुख्य जलवाहिनी पूर्ववत करण्यासाठी महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग दिवसरात्र एक करून काम करत आहे. गेल्या शनिवारी रहाटी येथून खंडोबा बाजाराकडे येणारी 500 मिलीमीटर व्यासाची मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हे दुरुस्तीचे काम आता पूर्णत्वाकडे आले असून लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. रहाटी ते खंडोबा बाजार दरम्यानची ही जलवाहिनी सन 1975 ते 76 मध्ये टाकण्यात आलेली आहे. अनेक वर्षे जुनी असलेल्या या पाईपलाईनमध्ये अचानक बिघाड झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अन्नपाणी विसरून भर उन्हात आणि रात्रीच्या वेळीही अखंडपणे या मोहिमेत राबत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे आणि अहोरात्र मेहनतीमुळे हे आव्हानात्मक काम अत्यंत वेगाने पूर्ण होत आहे. शहरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ज्या जिद्दीने आणि युद्धपातळीवर काम करत आहेत त्याचे परभणीकरांमधून मोठे कौतुक होत आहे. दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच जलवाहिनीतून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे परभणीकरांचा पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. महानगरपालिकेचा पाणीपुरवठा गेल्या रविवारपासून बंद आहे. त्याचे कारण असे आहे की रहाटीवरून जी टाके भरण्याची मुख्य रायझिंग मेन ही लाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा गौतम नगर या ठिकाणी फुटली. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा मागील 8 दिवसापासून बंद होता. सदर दुरुस्तीचे काम आम्ही गेल्या रविवारी हाती घेतले होते, परंतु दुरुस्ती करतेवेळेस तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने, जुनी पाईपलाईन असल्याने, CIची पाईपलाईन असल्याने डायमीटर मॅच होत नव्हते. त्यामुळे आम्ही DIची लाईन टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु DI टू CI सुद्धा मॅच झाले नाही आणि लाईन घराच्या खालून होती. त्यामुळे आम्हाला तांत्रिक खूप अडचण निर्माण झाले. त्याच्यानंतर आम्ही नागपूरहून काही फिटर लोकांना बोलून घेतले आणि सदर ठिकाणी आम्ही MS दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी लागणारे साहित्य आम्ही टेंभुर्णी, औरंगाबाद, नांदेड, नागपूर या ठिकाणून मागून घेतले आणि दुरुस्तीचे काम आम्ही अंतिम टप्प्यात आहे. आज रात्री 9 ते 10 पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. उद्या सकाळी सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल याची मी ग्वाही देतो.